आज मी शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये यासाठी पक्षप्रवेश केला आहे। नुसता माझाच विकास नाही तर मला माझ्या नागरिकांचा, मला माझ्या कार्यकर्त्यांचा विचार करून आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी हा पक्ष चूज केला। मर्यादा अशा काही नव्हत्या, पण मी माझ्या कार्यकर्त्यांसाठीच मी हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। दीक्षाताईंच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यानं संपूर्ण या महापालिकेच्या हद्दीमध्येच आम्हाला एक मोठी ताकद मिळते। आपण पाहतोय की महंत जितेंद्र स्वामी महाराज स्वतः हे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या या प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले। मला असं वाटतं की याच्यासारखी मोठी ही आमच्यासाठी उपलब्ध असू शकत नाही। विकासाच्या बरोबरीनं या देशाच्या संस्कृतीची नाळ तुटता कामा नये यावर भारतीय जनता पार्टीने लक्ष दिलं आणि त्यामुळे विविध समाज आणि कदाचित असं मी म्हणेन, माफ करावं मला, दुर्लक्षित समाज या समाजांना समाजाच्या मुख्य व्यासपीठात आणण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत, जे सगळ्यांना भावतंय आणि म्हणून महंत स्वामी महाराज आशीर्वाद देत आहेत। तर त्यांच्याच समाजातल्या दीक्षाताई आज या प्रवाहामध्ये येत आहेत, त्या अधिक चांगलं काम करू शकतील, मोठं काम करू शकतील आणि त्यामुळे या कामाचं आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांचं आम्ही स्वागतच करतो। खरं तर दीक्षाताईंचं काम जे आम्ही बघत होतो, राजकीय पटलावरून खाली बघताना आम्हाला नेहमी त्या कुठल्या पार्टीत आहेत यापेक्षा त्यांचा सामाजिक दृष्टिकोन आम्हाला नेहमी भावणारा होता। प्रत्येक समाज घटकाला बरोबर घेऊन त्याचा उद्धार केला पाहिजे या भावनेतनं नेहमी त्या काम करत होत्या। अहवाल त्यांचा आपण बघितला, त्यावर जर का दृष्टिक्षेप टाकला तर प्रत्येक समाज घटक, मग युवा शक्ती असेल, मातृशक्ती असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, त्या प्रत्येकासाठी त्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी आरोग्य विषय असेल, शिक्षण विषय असेल, आश्रमशाळा असतील, त्या प्रत्येक विषयात त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे। मग जर का अशा काम करणाऱ्या व्यक्तीची गरज ही समाजाला असते, पण मग या विचारधारेशी पूरक पक्ष कुठला, तर साहजिक आहे भारतीय जनता पार्टी। कारण राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे, त्यामुळे त्यांची विचारधारा ही भारतीय जनता पार्टीशी कायमच मिळती जुळती राहिलेली आहे। त्यामुळे राईट पर्सन इन रॉंग पार्टी अशा पद्धतीनं हा प्रवास होता। त्यांनी आता सुधारणा केलेली आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आणि प्रवासात आलेले आहेत। मला खात्री आहे की महिलांच्या कल्याणासाठी आणि प्रत्येक समाज घटकाच्या कल्याणासाठी ते ताकदीनं काम करतील। अनेक योजना मातृशक्तीसाठी आहेत, म्हणजे मग MSMEच्या माध्यमातून मातृशक्तीला बळ देण्यासाठी अनेक योजना, त्यासाठी लोन, त्यासाठी त्याच्यावर असणारी सबसिडी, आमच्या बचत गटांनी त्या ठिकाणी ताकदवर व्हायला पाहिजे यासाठीची त्याला सबसिडी, अशा अनेक योजना आहेत। योजना त्या समजून घेतील आणि सरकार आणि महिला, सरकार आणि युवा यातला दुवा बनण्याचं काम दीक्षाताई नक्की करतील।